आपल्याबरोबर उदय सामंत सर आहेत. सर, महायुतीच्या जागा 11 जागांवर निवडणूक होते आज विधान परिषदेची. आपण भिवंडीमध्ये आहात. नाशिकची सीट जी आहे ती देखील महत्त्वाची आहे. एकनाथ शिंदे आले होते. काय स्ट्रॅटेजी, काय ठरवलं गेलं? 17पैकी 6 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. 11पैकी 11 जागा जिंकल्या पाहिजेत अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे. आणि म्हणून स्वतः आज एकनाथ शिंदेसाहेब देखील मतदारांना भेटायला आलेले होते. आणि शेवटी काही मंडळी नाशिकला आता मतदानाला गेलेली आहेत, काही मंडळी इथं आहेत. त्यांच्याशी स्वतः साहेबांनी संवाद साधला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं 11च्या 11 जागा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. गीतेंच्या संदर्भातली थोडं ट्विस्ट होतं निवडणुकीमध्ये. नाशिकच्या जागेच्या संदर्भात विचार केल्याचा झाला तर सातारा सांगलीमध्ये देखील काही शिवसैनिकांची नाराजी होती. तिकडचा जो पार्श्वभूमी होती शिवसेना आणि भाजपवादाची, तर हे जे सगळे वाद आहेत ते आता निवळलेत? नक्की निवडलेत. शेवटी पक्षांतर्गत थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, परंतु शेवटी आमच्या तिन्ही पक्षांचे जे सर्वोच्च नेते आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे माननीय देवेंद्रजी आहेत, शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुनेत्रा वहिनी आहेत. यांच्या आदेशानंतर ह्या सगळ्या गोष्टी मिटलेल्या आहेत. नाशिकची जागा देखील फार मोठ्या मताधिक्यानं नरेंद्र दराडांची निवडून येईल शिवसेनेची. एकनाथ शिंदे आले होते मगाशी, त्यांनी देखील मार्गदर्शन केलं. काय सांगितलं मतदारांना? नाही, एकच सांगितलं की महायुतीचा प्रत्येक उमेदवार हा निवडून आला पाहिजे. महायुतीचा उमेदवार निवडून येणं म्हणजेच 11च्या 11 जागा ह्या निवडून येणं आहेत. त्याच्यामुळे साहेब आता इथंच होते, त्याच्यामुळे ते आता सगळ्या मतदारांना भेटून गेले. मतदारांना देखील बरं वाटलं आणि आता सगळे निघालेले आहेत. 4च्या अगोदर मतदान आहे. काही मतदार पोचलेले देखील आहेत. आता मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता 22 तारखेला आमचा विजय निश्चित आहे. कालचा दिवस थोडा हेक्टिक होता शिवसेनेसाठी, भाजपसाठी, मुख्यतः शिवसेनेसाठी. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये होते, काही घडामोडी झाल्या, ऑपरेशन टायगर झालं, ते यशस्वी झालं असा देखील दावा केला गेला. काय नेमकं ऑपरेशन टायगरच्या संदर्भात आहे? बघा, ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, काही लोक म्हणत आहेत अयशस्वी झालं, पण मी आज एक माझ्या स्टेटसला पोस्ट ठेवलेली आहे, कदाचित आपण बघितली असेल. जिथं साहेब पुढाकार घेतात, साहेब पुढाकार घेऊन एखादी मुवमेंट करतात, तिथं ती यशस्वी होतात. हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. मग विधानसभेची निवडणूक असू दे, लोकसभेची निवडणूक असू दे, आमच्या महानगरपालिकेच्या निवडणुका असू देत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती. त्याच्यामुळे टायगर ऑपरेशनच्या नावावरच आम्ही सगळं करतो अशातला भाग नाही. दररोज साहेबांकडे त्यांचं नेतृत्व मानून येणाऱ्या लोकांची संख्या फार मोठ्या पद्धतीनं आहे. आणि त्याच्यातनंच ज्या नेते मंडळींनी आपल्या लोकप्रतिनिधींना वेळ दिला नाही, त्यांच्याशी संवाद साधला नाही, त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील झाले नाहीत, रस्त्यावर उतरून काम केलं नाही. खरं तर भास्कर जाधव साहेबांनी देखील काल एक ट्विट केलं आहे किंवा खुलासा केला आहे मला माहीत नाही, पण या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या मनातल्या आहेत. म्हणजे भास्कर जाधव साहेबांनी सांगितलेली गोष्ट ही आमच्या मनात होती, म्हणूनच ते 3.5-4 वर्षापूर्वी झालं. त्याच्यामुळे दुसऱ्याला दोष देऊन, दुसऱ्याला शिव्या घालून, घाणेरड्या शिव्या घालून काही याच्यामध्ये फायदा होत नाही. याच्यातनं फ्रस्ट्रेशन दिसतं. टेक्निकली हे ऑपरेशन टायगर असेल किंवा हे 6 खासदार जे आहेत ते त्यांचं येणं असेल, हे साऊंड होणार नाही, टेक्निकली ते फेल ठरेल किंवा पुरावेच नाही आहेत किंवा सहीच केली नाही आहे, असे दावे वारंवार केले. तर मग संजय राऊत असू दे किंवा अरविंद सावंत असू दे, थेट दावा आहे की 2 खासदारांनी तिकडे सह्याच केल्या नाही, त्यामुळे ऑपरेशन टायगर हे फेल गेले. लोकसभा अध्यक्षांकडे गेल्याचे पुरावे नाही आहेत. त्यांचे दावे सांगतो. लोकसभेला म्हणत होते NDAचं सरकार येणार नाही, विधानसभेला म्हणत होते महायुतीचं सरकार येणार नाही, मुंबई महानगरपालिकाला म्हणत होते आम्ही सत्तेमध्ये येणार नाही, महाराष्ट्रामध्ये लोक मतदान करणार नाही. तर त्यांच्या दाव्याला किती व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये हे मला माहीत नाही, परंतु मतदार त्यांचं ऐकत नाही ते निश्चित आहेत. किती टावं फोडला आमच्या विरोधामध्ये, किती आम्हाला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, तरीसुद्धा काही फरक पडत नाही. शेवटी जी वस्तुस्थिती आहे ही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे आणि भास्कर जाधव साहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करा, त्याच्यातच हित आहे. आमच्यावर टीका करण्यामध्ये काय अर्थ आहे? त्याच्यामध्ये मला खरोखरच म्हणजे मी जाधव साहेबांचं नाव पुन्हा पुन्हा एवढ्यासाठीच घेतो आहे की त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये मांडला की बाह्य लोकांवर सगळं म्हणजे खापर हा शब्द नाही आहे, पण बाहेरच्याच लोकांनी सगळं केलं असं दाखवण्यापेक्षा आपलं अंतर्गत काय आहे ते देखील सुधारणं गरजेचं आहे. हा मोलाचा सल्ला आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न विचार, हे जे 6 खासदार आहेत तर काय म्हणजे पूर्ण झाले ऑपरेशन, यशस्वी झालेले 6च्या 6 खासदार आपल्याकडे आलेत किंवा त्यांची जी काही प्रक्रिया होती ती पार पडलेली आहे सगळी? मी खरं सांगू का, आत्ता मी साहेबांबरोबर 2 तास होतो, पण मी साहेबांना हे विचारलं देखील नाही की ऑपरेशन सक्सेस झालं आहे का,
ऑपरेशन. शेवटी एक लक्षात घ्या, ज्या गोष्टी घडायच्या आहेत ते काय थांबणार नाहीत, त्या घडणारच आहेत. कोणी किती टाहो पडला. आणि आता पत्रकार परिषदेमध्ये शिव्या घालणं ही एक फॅशन बनते असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. तर याचा विचार देखील आमच्या चौथ्या स्तंभानं करावा, ही हात जोडून विनंती. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर उदय सामंत आपल्यासोबत होते आणि नाशिक नाशिकच्या संदर्भात जी निवडणूक विधान परिषदेची आहे त्या संदर्भात ते भिवंडीला आलेले होते आणि त्यांनी दावा केलेला आहे की ऑपरेशन टायगर जे आहे ते यशस्वी झालेले आहे. जे दावे हे उबाठाकडून केले जातात ते सगळे दावे जे आहेत ते खोटे आहेत. कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.